मेळघाटमधील हे विद्यार्थी आहेत आणि भावना पब्लिक स्कूल रिसोड वाशिममधली ही मुलं आहेत. 90 मुलं ती 12वीला होती, विद्यार्थी होते. त्याच्यापैकी 85 विद्यार्थी नापास झालेत. त्या विद्यार्थ्यांची जे नापास होण्याची कारणं वेगळी आहेत, परंतु त्यातील काही विद्यार्थ्यांना पुन्हा शिकायचे, शिक्षण कंटिन्यू करायचे आणि त्यांना पुन्हा शासकीय आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश मिळावा म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. याच्या अगोदर 2 जुलैला आम्ही माननीय अतिरिक्त अपर आयुक्त आदिवासी विकास यांना भेटलो आहे. त्यांना विनंती केली आहे, परंतु ते सांगतात की हा धोरणात्मक निर्णय आहे आणि मात्र आमची अशी विनंती आहे की या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शासकीय आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश मिळावा आणि त्यांचं भविष्य चांगलं व्हावं असा विचार करण्यासाठी आम्ही इथं आलो. किती विद्यार्थी? 90 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 85 विद्यार्थी नापास झाले. परंतु या आदिवासी विकास विभाग अमरावती जे विभाग आहे त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या नामांकित शाळा आहेत त्याची मोठ्या प्रमाणात ही संख्या असण्याची शक्यता आहे. नाही, सदर जे काही पालकवर्ग किंवा विद्यार्थी इथे आलेले आहेत ते नामांकित शाळा या योजनेअंतर्गत विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. मागील वर्षीमध्ये जे विद्यार्थी नापास झाले त्यांचे पालक आणि ते विद्यार्थी यांची मागणी अशी आहे की आम्हाला शासकीय शाळेमध्ये आदिवासी शासकीय शाळेमध्ये आम्हाला प्रवेश देण्यात यावा. वास्तविक पाहता नामांकित शाळा या योजनेअंतर्गत ज्या GR प्रमाणे त्या GRमध्ये असा उल्लेख आहे की त्याचं शिक्षण हे 12वीपर्यंत व्हायला पाहिजे आणि 12वी नंतर त्या विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यांना त्या शाळेतून काढून टाकण्यात येईल. सदर ही योजना नामांकित शाळेची असल्यामुळे आणि ते विद्यार्थी नामांकित शाळेचे असल्यामुळे त्यांना आपल्या शासकीय शाळेमध्ये दाखल करण्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा GR सध्या तरी उपलब्ध नाही आहे. याबाबत मागील 8 दिवसाआधी सदर पालकवर्ग मला येऊन भेटले होते. त्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी यांना आपण अशा सूचना दिल्या आहे की त्यांचे रीतसर प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे पाठवा, कारण हा एकट्या धार्मिक प्रोजेक्टचा प्रश्न नाही आहे, हा संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे की जे विद्यार्थी नामांकित शाळा योजनेअंतर्गत नापास झाले त्यांच्या नव्याने शासकीय शाळेमध्ये प्रवेश द्यावा किंवा कसे. तर अशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे तो आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आम्ही तो रीतसर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू. तत्पूर्वी दिनांक 12 रोजी माननीय आयुक्त महोदया यांच्या अध्यक्षतेखाली एक VC पार पडली. त्या VCमध्ये सुद्धा आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडला की नामांकित शाळा योजनेअंतर्गत जे काही विद्यार्थी नापास झालेले आहेत त्यांना आपण शासकीय शाळेमध्ये आपण प्रवेश द्यायला पाहिजे अशी पालकांची मागणी आहे. तर माननीय आयुक्त महोदया यांनीसुद्धा तशी आम्हाला सूचना केली की तुम्ही त्यांचे रीतसर प्रस्ताव घ्या. तशी कोणतीही तरतूद नसल्यामुळे त्यांचे रीतसर प्रस्ताव घेऊन तसे आम्हाला तुम्ही पाठवा, ते आपण शासनाकडे रीतसर मंजुरीकडे आता आपण त्यांना पाठवू. सर 80 पैकी 90 पैकी जर 85 पूर्ण नापास होत असेल त्याचा अर्थ नामांकित शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे काय? आणि अशा शाळेकडून तुम्ही जी फी आपण दिली असेल ती फी वसूल करणार आहात काय कारवाई करणार शाळेवर? नाही, शाळेवर कार्यवाही करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्यांना शैक्षणिक भरपाई मिळावी किंवा त्याचा नव्याने त्यांना शिक्षण मिळावं हा उद्देश आमच्याकडे आहे. त्या उद्देशानेच आम्ही पुढचे प्रयत्न करणार. ज्या शाळेतून हे विद्यार्थी नापास झाले त्या शाळेतच आपण परत हे विद्यार्थी रिॲडमिशन घेऊन आता नव्यानेच 25 जून 2024 रोजी GR प्राप्त झालेला आहे. ज्या शाळांची निकालाची टक्केवारी फार कमी आहे, 60% खाली आहे, अशा सर्व नामांकित शाळांना नव्याने विद्यार्थी देण्यात येणार नाही असा धोरणात्मक निर्णय या GRमध्ये घेण्यात आलेला आहे. मेरा नाम कृपा श्रीराम काजकर गिरगोटी से है. मैं भावना ताई के यहाँ पढ़ते थे वाशिम में और मुझे 10th में अच्छे मार्क्स आए 79.16 आए और 12th में मैं फेल हुई तो मुझे रीएडमिशन चाहिए. कितने विषय गए? मेरे पूरे ही गए, इसलिए मुझे रीएडमिशन चाहिए. क्या कारण है? पढ़ाई अच्छी नहीं होती थी क्या? आप पढ़ाते नहीं अच्छे? नहीं, पढ़ाई अच्छी थे. हाँ. लेकिन सर को भी डाउट आ रहा है कि मेरा कैसे से विषय गए. अच्छा. अभी आपकी क्या डिमांड है? मुझे रीएडमिशन चाहिए स्टेट बोर्ड में. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.